डॉट चेंडू, धावसंख्या 5. पहिले षटकाचे काय चेंडू श्रेष्ठ आणि महेंद्र यादव निर्धाव चेंडू, धावसंख्या जागच्या जागी, धावसंख्या 5, बिनबाद 5. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे धामणगाव संघाने. पाहूया महेंदर यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो आणि तो देखील निर्धाव, धावसंख्या 5. षटक पूर्ण, एक षटकाच्या मध्ये 5 धावा. चला सामन्याला घाई करा पंच. याच्या पुढचा सामना सरोलीपाडा वर्सेस आमने. तीनच षटकांचा सामना आहे तो बी. गोलंदाजीसाठी आहे तो कबीर. संघाचं पहिलं आणि संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिली षटक घेऊन येत आहे तो कबीर. त्याचा सामना करणार तो मयेकर. पाहूया आणि फलंदाज बाद. पहिल्याच चेंडूवर गरी बाद. सर्वांचे सामने आजच खेळवले जातील. धामणगाव संघाला जरा पुढे येऊन बसा ना. दुसरा मैदान तिथून दुसऱ्या मैदानावर जाता तुम्ही. पाहूया कबीर यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो संतोष. कबीर तो संतोष हा सुंदर खेळू, तितकीच चांगली फिल्डिंग आणि तो देखील रनआउट. फलंदाज येऊ दे फटाफट धावत. संतोष संतोष हा 0 वरती बाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यात येत आहे तो अमोल. संतोष याची जागा भरून काढतो तो अमोल. धाव संख्या आहे ती 5. आणि कबीर यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो आणि एकच धाव. धाव संख्या 6. अमोल स्ट्राइक घेत आहे तो अमोल. कबीर यांचा सामना करत आहे तो अमोल. पाहूया कबीर यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो अमोल आणि सुंदर खेळून काढलेला चेंडू, मात्र एक धाव पूर्ण आणि एकच धाव. पाहूया कबीर यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो आणि सुंदर टोलवलेला चेंडू, मात्र अंपरचा निर्णय षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 12.
13 धावसंख्या 13. कबीर याच्या षटकातला लास्टचा चेंडू बाकी आहे. पाहूया कबीर यांचा लास्टचा चेंडू खेळून काढेल तो आणि सुंदर खेळून काढला चेंडू. मात्र एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा देखील प्रयत्न होता परंतु एकच धाव आणि 2 धावा पूर्ण. तिसरे धावेचा देखील प्रयत्न. 3 धाव पूर्ण. धाव संख्या झालेली आहे ती 16. धाव संख्या 16. चला पंच काय करा. चला फटाफट चला. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं शतक घेऊन येत आहे तो संजय. त्याचा सामना करणार आहे तो सुधाकर. वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय सुधाकर. 10 आणि पंचांचा निर्णय व्हाईट. धाव संख्या झालेली आहे ती 17. संजय यांचा पुढचा चेंडू तो देखील व्हाईट. धाव संख्या झालेली 18 आणि संजय यांना व्हाईट टाकण्याची हॅट्रिकची संधी आहे व्हाईटच्या. सुंदर खेळून काढला चेंडू. मात्र एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न आणि तो देखील पूर्ण. धाव संख्या झालेली आहे ती 20. सुंदर खेळून काढला चेंडू. मात्र एक धाव पूर्ण आणि एकच धाव. धाव संख्या 21. 2 बाद 21. संजय याच्या षटकातले काही चेंडू शेष. 4 चेंडू शेष. पाहूया 4 चेंडूमध्ये किती वजन मारतील. पाहूया संजू. सुंदर खेळून काढलेला चेंडू. मात्र एकदा पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न देखील नाही. एकच धाव. धाव संख्या झाली 22. संजयची सुंदर गोलंदाजी. एकच धाव. धाव संख्या झाली 23. संजय याचे चेंडू काय आणि पंचांचा निर्णय व्हाईट. धाव संख्या 24. पाहूया संजयाचा पुढचा चेंडू खेळून काढतो आणि निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. आमने संघाचा कर्णधार आणि सरोली पाड्या संघाचा कर्णधार दोघांनी नाणेफेकीसाठी येण्याची कृपा करावी. पंच षटक समाप्त झाले का? ओके.
एक पोल चला दामनगर वाले फिल्डिंग लावून घ्या. सरोली पाडा आणि आमने संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी द्या. चला नाणेफेक सरोली पाडा कर्णधार सरोली संघाला जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. नाणेफेक कबीर ठाकरे यांचे असते. 3-3. आमने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. जय हनुमान सरोली संघाचे सलामी फलंदाजीसाठी आलेले आहे ते महिंदर आणि हरिदास. स्ट्राईक घेतोय महिंदर, नॉन स्ट्राईकला हरिदास. चिंतामण रमेश संघाचं पहिला आणि स्वतःचं देखील पहिली षटक घेऊन येता येतो रमेश. महिंदर हां हरिदास रमेश. ते जास्ती लांब बसलं तर ना त्याच्यामुळे टाइमपास झाला. चला अंपर सामना चालू करा. संघाचं पहिलं स्वतःचं देखील पहिलं. हा सुंदर खेळून काढला चेंडू मात्र पहिल्या बॉलमध्ये विकेट. महेंदर हे खाता देखील खोलू शकले नाही आणि महेंदर यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो संजय. संजय 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 रमेश यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो संजय. सुंदर आणि एक धाव पूर्ण. दुसरे धावची आणि 2 धावा देखील पूर्ण. विजयासाठी 25 धावांची गरज. रमेश याचा सामना करत आहे तो संजय. सुंदर खेळून काढला चेंडू मात्र 1 धाव पूर्ण. हॅलो हॅलो हॅलो
कारली 2 जिंकले कारली हो आमनावाले हॅलो हो 2 जिंकले आता तिसरी ते खेळणार नाही हॅलो पाहूया रमेश यांचा सामना करीत आहे तो हरिदास हा सुंदर खेळून काढला चेंडू मात्र एकदा पूर्ण आणि दुसऱ्या धावेच्या नादात रनआउट नाही संजय धाव संख्या झालेली 5 संजय याची जागा भरून काढतो केशव आणि स्ट्राईकला येतो हरिदास रमेश याचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो हरिदास केशव पाहूया सुंदर खेळून काढला चेंडू मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पूर्ण आणि चौकार धाव संख्या झालेली 3-9 विजयाचा लक्ष 25 धावांचा पहिला षटक चालू आहे काय मला तरी वाटतं लास्टचा चेंडू असेल सुंदर खेळून काढलेला चेंडू मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील पूर्ण धाव संख्या झालेली 21 11 धाव संख्या 11 केशव यांची जागा भरून काढतोय तो कबीर षटक समाप्त स्वतःच पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे तो श्याम आणि त्याचा सामना करेल तो कबीर पाहिजे ना 12 चेंडू आणि 14 धावांची गरज श्याम यांचा पहिला चेंडू खेळून काढेल तो कबीर आणि सुंदर असं बाद नाही कबीर कबीर हा 0 वरती बाद झालेला आहे कबीर कबीर यांची जागा भरण्यासाठी जात आहे तो रणजित रणजित
पाहूया श्याम याचे षटकातले काही चेंडू शेष. श्याम यांचा सामना करेल तो रणजित. सुंदर घेऊन काढला चेंडू, मात्र एकदा पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न, ते देखील पूर्ण. धाव संख्या 13. 10 चेंडूमध्ये 12 धावांची गरज विजयासाठी. सुंदर गोलंदाजी, मात्र निर्धाव चेंडू. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज विजयासाठी. पाहूया श्याम यांचा पुढचा चेंडू, खेळून काढेल तो रणजित. आणि सुंदर असे गोलंदाजी, मात्र आणि बाद. रणजित हा बाद झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 13 आणि 8 चेंडू मध्ये आता 12 धावांची गरज. 8 चेंडू में 12 धावों की गरज. रणजित याची जागा बनण्यासाठी येत आहे तो परवीन. सुंदर गोलंदाजी, मात्र एकदा पूर्ण. 7 चेंडू 11 धावांची गरज. आता स्ट्राइक घेत आहे तो हरिदास. श्याम यांचा सामना करेल तो हरिदास. सुंदर गोलंदाजी, मात्र एकदा पूर्ण. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज सरोली संघाला विजयासाठी. कोण गोलंदाज? रामा. पूर्ण मदार रामावर. पाहूया रामा यांचा सामना करेल तो हरिदास. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 6 चेंडू. होता वाटतं तो. पाहूया रामा यांचा सामना करेल तो हरिदास. आणि सुंदर खेळून काढला चेंडू, मात्र एकदा पूर्ण. आणि सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा रोखू शकले नाही. पाहूया 5 चेंडू 8 धावांची गरज. काढायच्या आहे त्या सरोलीला आणि रोखायच्या आहे ते धामणगावला. पाहूया रामा यांचा पुढचा चेंडू, खेळून काढतो हरिदास. सुंदर.
आणि हरिदास हा बाद. तिसरे धावेला बाद झालेला आहे. मात्र आता 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. पाहूया हरिदास याची जागा भरून काढण्यासाठी कोण जात आहेत. उमेश. हरिदास याची जागा भरून काढतोय तो उमेश. हरिदास याची जागा भरून काढतो उमेश. आणि स्ट्राईकला येतो परवीन. गोलंदाजीसाठी रमेश रामा. सुंदर खेळून काढलेला चेंडू आणि सुंदर झेल. मात्र फलंदाज फेल. आता 3 चेंडू 6 धावांची गरज. पाहूया सुंदर गोलंदाजी आणि सुंदर क्षेत्ररक्षण. अरविंद. परवीन याची जागा भरून काढतोय तो अरविंद. एकोणीस धावांवरती 6 गडी बाद. पाहूया रामायणचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो. आणि 2 धाव पूर्ण. धावसंख्या 21. 2 बॉलला 4 धावांची गरज विजयासाठी. सामना असा होता असा. पुरेपूर मजा करत आहे दामणगाववाले बी. पाहूया रामायणचा पुढचा चेंडू खाली का येतो आणि सुंदर खेळून काढलाय चेंडू आणि झेल ड्रॉप. पाहूया 2 धाव पूर्ण आणि 1 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कमिटीचा निर्णय आहे तो कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग. सामना असा अर्थ असा. चला 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 फिल्डिंग लावून घ्या. आता मी 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. चला 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 पटापट बघा. घेतली घेतली आणि धामणगार संघ विजयी. चला सरळी मला क्षेत्ररक्षण लावून घ्या. नंतर बॅटिंग करायची तुम्हालाच. चला चला पटापट बॅटिंग तुम्हालाच करायची आहे नंतर. सामना खूप सुंदर सामना झाला. धामणगाव संघाने देखील जाऊ नये.
तुम्हाला बी चान्स लागलेले आहे.